सर्वप्रथम चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. धुवून झाल्यानंतर आलं लसूण हळद मीठ टाकायचं. 15 मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं. 15 मिनटं मॅरिनेट केल्यानंतर आपण आता ह्या सगळ्या वस्तू वापरून आपण वाटण तयार करून घेऊया. सर्वप्रथम गॅस पेटूया. गॅस पेटवल्यावर पातेलं ठेवू. पातेलं ठेवल्यानंतर तेल तापल्यावर कांदा टाकायचा. कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा. चिकन टाकायचं. चिकन चांगलं पाणी सुटेपर्यंत परतून घ्यायचं. कढई तापवायला ठेवायची. त्यामध्ये तेल टाकायचं. तेल टाकल्यानंतर तमालपत्र टाकायचं. तमालपत्र टाकून झाल्यावर कांदा टाकायचा. कांदा चांगला लाल होईपर्यंत परतायचा. परतून झाल्यावर कांदा लसूण मसाला, घरगुती मसाला, चिकन मसाला. आता कांदा मसाला परतून सर्व मसाले परतून झाल्यावर त्यामध्ये कांदा खोबऱ्याचं वाटण टाकायचं. वाटण चांगलं परतून त्यामध्ये आणि पाणी टाकल्यावर थोडेसे वाफ घेऊन यायचे. वाफ झाल्यानंतर त्यामध्ये आपण चिकन शिजवलेलं चिकनचे पीस टाकायचे. आवडीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. अशा प्रकारे सुक्कं चिकन तयार झाले आहे. आता आपण पातळ रस्सा बनवायला घेऊया. पातेलं तापायला ठेवू. त्यामध्ये तमालपत्र टाकू. आपण तयार केलेलं वाटण त्या तेलामध्ये टाकून परतून घेऊया. आता मसाला परतून झाल्यावर कांदा लसूण मसाला, घरचा मसाला, लाल तिखट मसाला, चिकन मसाला हे सर्व मिश्रण आपण तेलामध्ये परतून घेऊ. त्यामध्ये आपण चिकन टाकू. चिकन टाकल्यानंतर थोडंसं आपल्याला रस्सा बनवायचा आहे. थोडंसं पाणी टाकू. पाणी टाकल्यानंतर मीठ टाकू. मीठ टाकल्यावर आपला झणझणीत अशा रीतीनं चिकन सुक्कं आणि चिकनचा रस्सा तयार.